नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो. तर मी तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे माझ्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे नवा दिवस नवी सुरुवात. तर आता पहा, मी आलेले आहे इथे RTO ऑफिसला. मुंढे म्हणून गाव आहे इथे, जवळच आहे 5 मिनिटाच्या अंतरावर. तर तिथे मी RTO ऑफिसला आलेली आहे, गाडी रिपासिंग करायची आहे म्हणून. आणि हे पहा, तर इथे आता 8च्या आकड्याची गंमत दाखवते तुम्हाला. हे पहा, हे लायसनसाठी आता इकडे 8चा आकडा केला. पहिलं काय व्हायचं, तिकडे वर डोंगरातून आता ही गाडी जे जाईन तिकडे वर घेऊन जायचे, त्यानंतर इकडं आणायचे. ते आपली गाडी आता रिपासिंगला गेलेली. हे पाय, हा नंबर होता अगोदर पुढे, आणि हे आलेला आहे इकडं. तिथंच आहे गाडीत, ओढा ना ते. हां तिथंच आहे साईडला. लायसन वगैरे तिथंच आहे, RC बुक पण तिथंच आहे. आणि आता सरांनी गाडी घेऊन गेलेली आहे. हे पहा, मी काही गेलेलं नाही. सर म्हणले आणतो मी करून. तर ठीक आहे मग म्हटलं, आणि चेक केलं सगळं, लाईट्स वगैरे. आता हे पहा, लिंबाचं झाड आहे इथं. लिंब आहेत पण त्याला कच्ची आहेत लिंब इथं, छोटी छोटी. तर चला, आपल्याला काही इथे लिंब तोडायची नाही आहेत. पण येत असतील तर ते तोडून नेतच असणार आहेत. येथे ज्या मॅडम येत असतील बसायला का. त्यानंतर इथे जांभळाचं देखील झाड आहे. त्यानंतर इथं आहे बदामाचं झाड, चिंचेची झाडं, भरपूर काय छान आहे. आणि हा जो डोंगर आहे ना, तो खरं म्हणजे पावसाळ्यात फार हिरवा दिसतो. 1 मिनटं. तर दुपारी काहीच काम झालं नाही आणि त्यामुळे मी आले. आणि म्हणजे हे पण आले होते पाठीमागून, दोघंही आलो. 5-5:30 वाजले आम्हाला अक्षरशः. त्यानंतर थोडासा आराम केला, कारण उन्हाचं बाहेर पडलं की कंटाळाच यायला लागला आता. आणि बाकीचंही घरी आल्यावर होते दुसरी कामं, ते केले. आणि नंतर 7 वाजता ह्यांना चहा वगैरे करून दिला, सगळं. ते गेले मेडिकलमध्ये, आणि त्यानंतर माझं थोडं काम चालू झालं. तर आता इकडे दुपारी असं झालेलं की ते ज्या आमच्या बिल्डिंगमध्ये ज्या मेंटेनन्सचं पाहतात त्या मॅडम आलेल्या, थोडंसं काम होतं त्यांच्याकडे. त्यांना थोडं काम करून घ्यायचं म्हणून सांगितलं होतं. इथे काय आहे काही गोष्टी. तर कदाचित मी व्हिडिओमध्ये सांगितले तुम्हाला की काय काम आहे ते कालचे. तर आम्ही दोघी असे बसलेलो इथे. तर त्या इथे आणि मी इथं बसलेली. आणि मी जस्ट फरशी पुसण्याच्यासाठी म्हणजे किचनमध्ये आलेली होते. असं की किचनमधून इकडे येत होते आणि जस्ट. तर 1 सेकंद, ट्रायपॉड लावते. किचनमधून येत होते आणि त्या आल्यानंतर मी ते काम ठेवलं आणि म्हटलं की चला आता ह्यांच्याशी बोलूया, ह्यांचं काम. तर आता इथे बसून बोलते, व्यवस्थित म्हणजे बोलते. तर जे किचन, मी त्यांच्यासोबत तिथं बसले आणि मी मेन दरवाजा, कारण त्यांना जायचं होतं म्हणून मी त्यांना पाणी वगैरे दिलं आणि त्यांच्याशी बोलत होते. थोडंसं त्यांचं कुंडलीचं काम होतं, कारण त्यांनी ऐकलं होतं. तर मग त्या विचारत होत्या की काय वगैरे चार्जेस हे ते. तोपर्यंत एक माकड किचनमधून येऊन उभा राहिला, आणि तो फार मोठा होता, म्हणजे आपल्या गुडघ्या एवढा असेल असं. आणि किचनची जी ग्रिल आहे त्या ग्रिलला म्हणजे इथभर असं अंतर आहे, आणि त्यानंतर असे म्हणजे टप्पे. तेवढ्याशा ग्रिलमधून तो माकड आतमध्ये घुसला, आणि जो किचनच्या गॅलरीचा दरवाजा ओपन होता त्यातून आला आतमध्ये.
आणि एकदम त्याला पाहून मी ओरडायला चालू केलं. म्हणजे घाबरले थोडक्यात मी. आणि त्यामुळे घाबरल्यानंतर त्यांना वाटलं की साप वगैरे आला की काय मी ओरडते असं तसं. मग त्यांनी मागं पाहिलं तर तो माकड दिसला त्यांना. दिसल्यानंतर मग ते बोलले, काय झालं हे माकड. मग आम्ही दोघे पण पळायला लागलो. थोडंसं हुसकायला लागलो तर तो आमच्यावर दात असं दाखवायला लागला, हात वगैरे. मग तिथून तो गेला. तर ह्यांनी थोडेसे द्राक्ष आणले होते, थोडेसे ते ठेवले होते मी आपली फ्रूट बास्केट असते ना त्यामध्ये डायनिंग टेबलवर. आणि ते द्राक्ष एकदम आंबटच होते म्हणून मी ते काही खाल्लेच नव्हते, कारण जरा हिरवे होते असे. तर ते तसंच होतं. त्याने आला, त्यानंतर सोप्यावरून उडी मारून ते द्राक्ष घेतले आणि अगदी बसून खायला लागला एक एक तोडून. आता आम्ही दोघी पाहतोय त्याच्याकडे, तो इकडे तिकडे पाहत आरामात खातोय. नंतर त्या म्हटलं आता हे द्राक्ष संपेपर्यंत उठायचा नाही आहे. मग त्याला हुसकवण्याचा प्रयत्न केला. मी थोडी पुढं गेल्यानंतर तो दरवाजातून निघून गेला. एवढी एकाएकी काय झालं की तो पाहिल्यानंतर एकदम हे झालं मला. आणि माकडं एवढे चाळे करतात ना, म्हणजे वाढणारच होता तो. तर त्यांचे चाळे असे असतात की त्या गॅलरीमधून तो आतमध्ये आला आणि एवढा प्रकार झाला. त्यात मला बाहेरही जायचं होतं, ती कामं होती बापरे. आणि खरंच दमायला होतंय कामाने. एवढी कामं आहेत रोजचे की आहे सुचत नाही आहे. प्रत्येक गोष्ट शूटिंग करणं वगैरे होत नाही आहे. इथं बिल्डिंगमध्ये नवीन गाडी आणलेली, एक 4 व्हीलर होती. ती पूजा होती आज. ती पूजा वगैरे भरपूर कामं. तरी दुपारीच्या कामासाठी मी गेलेली, तुम्हाला अगोदर सांगितलं RTOला. ते काही काम झालं नाही आहे. ते काम होईपर्यंत मला कुठेही हालता येत नाही आहे ना, काही नाही. कारण काही गोष्टी अशा महत्त्वाच्या असतात असं. आणि जे गव्हर्मेंट डॉक्युमेंट आहेत ते क्लिअर असणं फार गरजेचं राहतं. एकंदरीत असा सगळा विषय आहे. तर आता मी करते ब्लॉगचं एंड, कारण दुपारी जो स्वयंपाक केला होता, आता थोडंसं गरम पराठे बनवले पालकाचे आणि भात वगैरे आहे. तर मग ठीक आहे म्हटलं, आता मी काय फारशी जेवलेली नाही आहे. मला जेवण नकोसच वाटते, कारण उन्हामुळे पाणी जास्त पिते. आणि ह्यांच्यासाठी सोलकढी बनवली होती. ती सोलकढी फार आवडली ह्यांना. तर छानच झाली होती म्हणे, परत एकदा बनवीन मी. आणि त्यावेळी नक्की व्हिडिओ बनवेन. कारण आता काय होतं की खूप घाई असते, कारण ऐनवेळी खूप कामं आहेत. म्हणजे जरी घर पसारा लावून झाला असला तरी ऐनवेळी पण असं होतं की आता कुठे काय वस्तू ठेवल्यात त्याही पटकन सापडत नाही. पूर्ण हाताखाली सगळ्या गोष्टी मिळणं वगैरे त्या पण फार महत्त्वाच्या आहेत. तर दुपारी पण RC बुक वगैरे काय पटकन सापडत नव्हतं. दोघांनी शोधलं, पटपट ते काम तिकडे दिलं RTOला. अशा काही गोष्टी असतात की आहे. तर चला ठीक आहे. जेवढं काय म्हणजे मला वेळ भेटत नाही सध्या तरी की ते काही व्हिडिओज वगैरे. आणि हे मला बोलत होते व्हिडिओ का नाही घेतला माकडाचा. अहो त्या माकडाच्या म्हणजे जो त्या फ्रीजपाशी होता तिथेच माझा फोन होता. आणि त्या वेळी नंतर मला असं वाटत होतं की फोन पाहिजे होता हातामध्ये माझ्या. पण असं झालं की कधी जाणार ना, तो एवढं हे होत होता. तर मग तो व्हिडिओ घ्यायचा राहिला नाही, तर नक्कीच तो व्हिडिओ मी तुम्हाला शेअर केला असता. तर हे युद्धामुळे सगळी परिस्थिती गंभीर झालेली आहे. बऱ्यापैकी गॅसचे प्रॉब्लेम निर्माण झालेले आहेत, महागाई वाढली. जरा कठीण आहे. आज ज्या काही न्यूज वगैरे पाहते त्यामध्ये पुण्याची परिस्थिती अशी की 90% हॉटेल्स वगैरे बंद झाले. झोमॅटो वगैरे, स्विगी, ऑल सगळ्या सर्व्हिस बंद झालेल्या आहेत. तर काय करणार आपण, तरी जे आहे त्याला फेस करणं गरजेचं आहे. तर चला, आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते आहे. तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.